तुला खायचं हे लाडू खायचे तुला. हे बघ तुझी पेच. हे बघ हे खायचं ना, थोडंसं गरम आहे. हाय हॅलो सर्वांना शुभ सकाळ. नमस्कार, मी सुवर्णा आणि परत एकदा तुमचं सर्वांचं माझ्या एका नवीन मराठी ब्लॉग चॅनेलवर अगदी मनापासून स्वागत. आजचा दिवस तुम्हाला खूप छान मस्त आनंदाचा आरोग्याचा जाऊ दे हीच बाप्पांच्या चरणी प्रार्थना. चला मस्त सकाळी सकाळी माझी देवपूजा चालू आहे. तर इथे मी छोट्याशा कुंडीमध्ये नर्मदेश्वरांचं लिंग ठेवलेलं आहे. तर रोज त्याच्यावरती मी मस्त जलाभिषेक करते. ओम नमः शिवायचा जप करता करता माझी रोजची ही छान अशी मस्त महादेवांची पूजा होते. मला आहे ना बेलाचं पण छोटंसं झाड आणायचं आहे आणि त्यासाठी मोठी कुंडी आणायची आणि त्यामध्ये मग हे नर्मदेश्वराचं लिंग ठेवायचं आहे. हाय हॅलो सर्वांना शुभ सकाळ. चला मस्त सकाळची माझी देवपूजा झालेली आहे. आंघोळ झाली, घरातली साफसफाई झाली आणि काल तुम्हाला माझा व्हिडिओ आला नाही कारण काल दिवसभर मी आराम केला. कारण सारखं काम करून करून पण आपण थकतो. म्हटलं एक दिवस मस्त सुट्टी घेऊ कामाला आणि दिवसभर आराम करू आणि नंतर मग दुसऱ्या दिवशी व्हिडिओला सुरुवात करू. तर चला आता सकाळी सकाळी मस्त कामाला सुरुवात करायची आहे. भरपूर कामं असतात दिवसभरची, आपली ती काही संपत नाही. तर एक दोन ताईंनी मला कमेंट केलेलं होत्या की नवनाथ महाराजांचं पोथी ग्रंथ कसा वाचायचा, पारायण कसं करायचं. तर म्हटलं चला थोडक्यात तुम्हाला माहिती पण सांगते. जर तुम्हाला 9 दिवसाचं पारायण करायचं असेल तर ते तुम्ही करू शकता किंवा महिन्याचं करू शकता, 40 दिवसाचंही करू शकता. तुमच्या मनावर आहे तुम्हाला किती वाचन होतं आहे, एका दिवसामध्ये तुम्ही किती अध्याय वाचतात. आता नवनाथ भक्तिसार जर तुम्ही आणलं तर त्याच्या पेजवर सर्व लिहिलेलं असतं. पहिल्या दिवशी किती अध्याय घ्यायचे, दुसऱ्या दिवशी किती अध्याय घ्यायचे. आणि नाही जमलं तुम्हाला एकदम अध्याय वाचायला तर तुम्ही रोज 2-2 अध्याय घेऊ शकता, एकही अध्याय घेऊ शकता. आता मी मला जमलं तर रोज एक अध्याय वाचणार आहे परत. तर असं पण करू शकता आपलं. पण आपली जर काही इच्छा असली ती पूर्ण होत नसली, आपल्याला काही संकल्प करायचा असला तर मग आपण 9 दिवसाचं पारायण करायचं जेणेकरून आपली मनातली जी काही इच्छा आहे ती पूर्ण होईल. तर मग दिवस चांगला बघायचा, गुरुवार एकादशी असा दिवस बघायचा. त्या दिवशी मस्त घटाची स्थापना करायची, कलश, विड्याची पानं, सुपारीची गणपती बाप्पा म्हणून मांडणी करायची. जसं मी तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवलं तसं. फोटो असला तर ठेवा, नसला तर नाही ठेवला तरीही चालेल. दत्तात्रय महाराजांचा फोटो ठेवला तरीही चालेल. आणि रोज सकाळी दिवा वगैरे अगरबत्ती धूप लावून पूजा करून आपण पारायणाला सुरुवात करायची. तुम्ही सकाळी सकाळी वाचन केलं आंघोळ करून तरीही चालेल किंवा संध्याकाळी वाचन केलं तरीही चालेल. पारायण करताना काही नियम असतात ते पाळायचे असतात. जसं ब्रह्मचर्याचं पालन करायचं, गादीवर झोपायचं नाही, कुणाच्या घरचं खायचं नाही, म्हणजे स्त्रीच्या म्हणजे 4 दिवसाचं आपण म्हणतो ना प्रॉब्लेमचं ते खायचं नाही. तर एवढं, बाकी काही नाही. कांदा लसूण तुम्ही खाऊ शकता. शेवटच्या दिवशी उद्यापन करायचं. ग्रंथामध्ये दिलेल्या आहे त्या भाज्या आपण करायच्या. मी पण तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवलं आहे काय काय भाज्या करायच्या. त्या करून 9 मुलांना जेव घालायचं. 9 मुलं नाही मिळाली तर 9 नैवेद्य बनवायचे आणि ते गाईला द्यायचे. असंही करू शकता तुम्ही. म्हणजे मुलांना 9व्या दिवशीचं जेव घालायचं किंवा मग गाईला नैवेद्य द्यायचे. मुलं असतील तर मुलांना दक्षिणा, फळं असं करायचं. मी व्हिडिओ केलेला आहे तो नक्की बघा तुम्ही. अशा प्रकारे साधं सिंपल पद्धतीमध्ये पारायण करायचं. तर चला जी काही माहिती मी तुम्हाला सांगितली तर ती तुम्हाला आता समजली असेल. तसं काही वाटलं तर कमेंटमध्ये मला विचारा. चला तर हे बघा इथे मी ना पाणी तापवण्यासाठी सिलेंडर आणि गॅसची शेगडी ठेवलेली आहे. तर रूममध्ये ना काल POPचं काम चालू होतं. वरती हे सर्व काही पाईप लावून ठेवलेले आहे आणि बाथरूममध्ये पण वरती PVC करायची आहे, तिथेही पाईप लावलेले आहे. घराची अवस्था बेकारच आहे. इथे पण सर्व काही माती माती झालेली आहे. इथे पण वरती पाईप लावून ठेवलेले. घराचं काम म्हटलं ना तर खूप खूप डोकेदुखी असते. आता पाईप लावले तिथे शीट लावल्या जातील आणि मग ते POP वगैरे करतील. त्यालाही 2-3 दिवस आहे. वरती पण लादी बसवण्याचं काम चालू आहे. तर चला म्हटलं एक चक्कर वरती पण मारून येऊ आपण. इथे पण वरती करायची आहे. सिंपल प्लेनमध्येच करणार आहे इथे मी. इथं पाणी मारलं का आत्ता? सकाळी याला पाणी मारलं, चौकटी लावली नाही यांना पाणी मारलं. इकडे बाथरूमला पण छान टाईल्स लावली आहे ग्रे कलरची. वरती लावायची बाकी अजून. ती नंतर लागेल, आधी खालच्या लावून घ्या सगळ्या गोळा काढून त्याच्यानंतर पाणी सुद्धा
ही जी फरशी होई ना जशी आपण खाली घेतली ना तशीच वर लागत होती. नाही ही छान आहे ना, मस्त आहे ही पण. राहुलच्या चॉईसची घेतलेली आहे, त्याला ही आवडली ग्रे कलर आणि चांगली आहे. ही पण छान आहे, त्याच्या टाईल्सला मॅचिंग होईल अशी आहे. बाथरूमची टाईल्स इकडं ठेवलेली ना, याला मॅचिंग होईल अशीच घेतली त्याने. चला आता खाली आली. एका साईडला दूध तापत ठेवलेले आहे आणि दुसऱ्या साईडला मी इथे चहा ठेवलेला आहे. मिस्टरांना आणि पूजाला पण घ्यायचा होता. तर आता पावसाळा ऋतू सुरूच झालेला आहे, जवळपास बऱ्याच ठिकाणी पाऊस पडतो आहे आणि उन्हाळ्यामध्ये आपण इतका चहा पीत नाही, पण पावसाळा हिवाळा म्हटलं की मग चहाची तलफ येते. आणि गवती चहा टाकून कोरा चहा प्यायला मला आवडतो, पण सध्या मी चहाच बंद केलेला आहे. मी सकाळी रोज दूध घेते, हळदीचं दूध किंवा मग कॅल्शियम पावडर टाकून ते दूध घेत असते. तर चहाची सवय बंद करायची म्हटलं ना तर खूप जीवावर येतं, कठीण जातं. मलासुद्धा पहिले खूप चहा लागायचा, पण आपण कंट्रोल केलं ना, मनावर थोडासा ताबा ठेवला ना, 8-10 दिवस चहा जर नाही घेतला तर आपल्याला मग चहाची जी सवय लागलेली असते ती थोडी थोडी कमी होते. तसं तर चहा घ्यायलाच नाही पाहिजे, पण आता बरेच जण चहा घेतात. चहा घेतल्याशिवाय काहींना होत नाही. आणि तुम्हाला तर माहितीच आहे, सध्या आमच्याकडे तो उमियाती चहा असतो ना, तर त्याची तलफच वेगळी असते. आमच्या कामगार लोकांनासुद्धा तो चहा खूप आवडायला लागलेला आहे. तर मी त्यामध्ये गवती चहा आलं जरी नाही टाकला ना, तरी त्याची स्मेल खूप खूप भारी लागते. खूप साऱ्या ताईंनी आमच्याकडून ती चहा पावडर घेतलेली आहे उमियाती. नाशिक रोडला त्याचं मोठं शॉप पण आहे, तिथूनच आम्ही ऑर्डर करत असतो. पण मुंबई, पुणे असं लांबच्या शहरांमध्ये नाही मिळत ती, तर आम्ही कुरिअर पण करतो ती चहा पावडर. म्हणून मग सर्वांना चहा आवडायला लागलेला आहे. आणि मिस्टरांना पण पहिले चहा पिण्याची सवय नव्हती, पण हा चहा जसा आमच्या घरात होतोय तसा ते सुद्धा म्हणताय की रोज चहा दे. तर असं काही आहे. चला मस्त असा कडक कडक चहा झालेला आहे. आता तो गाळून घेते. आज ना राहुलला पण चहा पिण्याची तलफ झालेली होती. तो पण बोलला मला की मस्त गवती चहा टाकलेला आहे, तर मला पण थोडासा दे. आणि हे तिघे पण मस्त आंघोळी वगैरे करून फ्रेश होणं त्यांच्या कामामध्ये बिझी आहे. आपला धन्विक झोपलेला होता, तर मिस्टर त्याच्या झोळीला झोका देत आहे. आणि पूजा पण स्टडी करते. पूजा तर रात्री पण मला वाटतं 1-1:30-2 वाजेपर्यंत स्टडी करत होती. आणि सकाळी पण ती खूप लवकर उठली. धन्विक झोपलेला असला की मग तिला बराचसा वेळ मिळतो. तसं पण आता धन्विक आमच्याकडे राहतो, मग त्याला काही खायचं प्यायचं असलं तर मग मी त्याला बनवून खाऊ घालत असते. तोपर्यंत पूजा तिचा स्टडी करत असते. आता तिची पुढच्या महिन्यामध्ये 17 जुलैपासून एक्झाम चालू होणार आहे. तर राहुलला कोरा चहा लागत होता. मला आधी बोलला तो गवती चहा टाकलेला चहा दे, पण नंतर बोलला की नाही मला कोरा चहा दे, तो पण कमी साखरेचा. मग मी पुन्हा त्याच्यासाठी कमी साखरेचा कोरा चहा बनवून दिला. त्यामध्ये आलं गवती चहा टाकला. आणि आता माझ्यासाठी इथे मी एक अर्धा चमचा कॅल्शियम पावडर टाकलेली आहे कपामध्ये. पूजानेच मला ती आणलेली होती, तर मी ती रोज घेत असते. आपल्या हाडांमधील जे कॅल्शियम कमी होतं ना, त्यामुळे आपले गुडघे वगैरे सांधे दुखत असतात. म्हणून मग मी कॅल्शियम पावडर टाकून दूध घेते. आणि ह्याच दुधामध्ये मी अर्धा चमचा हळदसुद्धा टाकत असते. मला हळदीचं पण दूध प्यायला आवडतं, तर आज काही मी हळद घेतली नाही. आज मग मी असंच दूध मस्त गरम गरम पिते. त्यामध्ये साखर वगैरे अजिबात काही टाकलेली नाही आहे. तसं तर मला बिना साखरेचं दूध आवडत नाही प्यायला, पण म्हटलं चला एकदा काही गोष्टींची सवय झाली की आपल्या शरीराला ती लागून जाते. सई पण आलेली होती आणि ती मस्त धन्विकसोबत खेळत होती. ती रोज येते, धन्विक झोपातून उठलेला होता, मग त्याला मस्त खेळवत होती ती. चला तर आता मी ना माझ्यासाठी ड्रायफ्रूट लाडू बनवते. तर इथं सर्व काही ड्रायफ्रूट काढून घेतलेले मी, आणि ही खजूर काढलेली आहे. तर ही खजूर मी आणत असते ड्रायफ्रूट लाडूसाठी. आणि सीडलेस खजूर पण मिळते, कधी कधी ती पण आणते. आणि यामध्ये मी अंजीर घालणार आहे, 200 ग्राम अंजीर. सर्व काही प्रमाण मी मोजून घेतलेलं आहे. जर तुम्हाला घरच्या घरी ड्रायफ्रूट लाडू बनवायचे असेल तर त्याचं प्रमाण इथे मी सर्व काही काढलेलं आहे. तर नक्की व्हिडिओ बघा. तुम्ही पण घरी करून घेऊ शकता, किंवा नाही जमलं तर आमच्याकडे ऑर्डर देऊ शकता. तर इथं मी जे जे काढले ते किती प्रमाणामध्ये घेतलेलं आहे तुम्हाला दाखवते. वजन काट्यावरती मी सर्व काही मोजून घेतलं आहे. तर इथं मी ना 500 ग्रॅम ओली खजूर असते ना, ती ओली खजूर घेतली. त्यातली बी काढायची आहे, यामध्ये बी असते. आणि इथं मी 50 ग्रॅम बदाम घेतलेले. अंजीर 200 ग्रॅम घेतलेलं आहे. 50 ग्रॅम खोबरं किसलेलं, 50 ग्रॅम काजू,
50 ग्रॅम अक्रोड, 50 ग्रॅम पिस्ता आणि ह्याच्या सीड्स घेतलेल्या आहेत 3 प्रकारच्या आहेत. तर यामध्ये आहे ना मगज बी, ही पंपिंग्स बी आहे, भोपळा बी आणि ही सूर्यफूल बी, ह्या 3 सीड्स घालणार आहे. तर या मी 25 ग्रॅम घेतलेल्या आहे. तर ह्या पूर्ण एकत्रच भाजायच्या आहे आपल्याला. त्यानंतर हे काळे मनुका आहे, तर हे पण मी 25 ग्रॅम घेणार आहे. हे पण आपल्याला मस्त तुपामध्ये हे सर्व काही भाजून घ्यायचं आहे. तर इथं मी खजूरच्या बिया काढून घेते आणि अंजीर पण थोडंसं कट करून घेते. तर इथं मी सर्व खजूरच्या बिया काढून घेतल्या आहे आणि अंजीर पण सुरीने असं बारीक बारीक कट केलं आहे. चला आता इथे मी कढई गरम करून घेतलेली आहे. त्यामध्ये सुरुवातीला 1 ते 1.5 चमचा मी खसखस गरम करून घेते. हलकीशी खसखस भाजायची, खूप जास्त नाही, तर ती पण आपल्या आरोग्यासाठी चांगली असते. चला आता उन्हाळा तर संपतच आलेला आहे आणि पावसाळ्याची आता ही पूर्वतयारी. पावसाळा सुरू झाला की आपल्याकडे भरपूर लाडूंच्या ऑर्डर सुरू होतात आणि त्यामध्ये आपण खारीक खोबऱ्याचे लाडू, मेथीचे लाडू आणि ड्रायफ्रूट लाडू असे 3 प्रकारचे लाडू ठेवलेले. जमलं तर अजून पण 1-2 लाडूचा प्रकार मी वाढवणार आहे. सध्या मध्यंतरी ना घराच्या कामामुळे लाडू बंदच ठेवलेले होते. आता पुन्हा सुरू केलेले आहे. खूप साऱ्या ताईंच्या ऑर्डर आलेल्या आहे, त्या पण कंप्लीट करून द्यायच्या आहे. तर आता इथे मी कढईमध्ये ना अख्खेच ड्रायफ्रूट टाकलेले, कारण मला हे मिक्सरला थोडेसे अर्धवट ग्राइंड करून घ्यायचे. नाहीतर मग आम्ही एक बादाम, एक काजू वगैरे जे काय आहे ते सुरीने कट करत असतो. पण मग त्यामध्ये बराच वेळ जाईल माझा, कारण अजून मला बरेचसे कामं आवरायचे. म्हणून म्हटलं चला थोडेसे बारीक ड्रायफ्रूट लागत होते मला, तर मी एकदम सर्व काही कढईमध्ये टाकलं आणि ते हलकंसं असं थोडंसं भाजून घेतलं. भाजल्यामुळे लाडू छान जास्त दिवस टिकतो सुद्धा आणि चवीला सुद्धा मस्त लागतो. तर मी हे सर्व भाजून घेतलं, गरम गरम असतानाच काढून घेतलं एका प्लेटमध्ये आणि थोडंसं हलकंसं थंड होऊ द्यायचं, त्यातली वाफ जाऊ द्यायची. नंतर मग हे एका मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून आपल्याला थोडेसे अर्धवट पल्स मोडवरती ना वाटून घ्यायचे. आता त्याच कढईमध्ये मी पुन्हा 1-2 चमचे साजूक तूप टाकलं आणि खजूर आणि अंजीर आहे ना कट केलेलं होतं ते सर्व काही टाकलं, व्यवस्थित परतलं. ते गरम झालं की आपोआप नरम होतं आणि छान असं एकजीव होतं परतत असताना. जर तुम्ही आधी मिक्सरमध्ये जरी खजूर आणि अंजीर ग्राइंड करून घेतला आणि नंतर तुपामध्ये परतलं तरीही चालेल, ते सोपं जाईल तुम्हाला. आता इथे मी ड्रायफ्रूट होते ते सर्व काही थोडे थोडे करून आहे ना मिक्सरमध्ये पल्स मोडवरतीच अर्धवट बारीक करून घेणार आहे. खूप जास्त बारीक नाही करायचे मला आणि खूप जास्त मोठे पण नाही ठेवायचे. माझं आहे ना फूड प्रोसेसर आहे ना ते खराब झालेलं आहे, नाहीतर मग त्यामध्ये काजू बदाम खूप छान मस्त कट होतात. तर आता या मिक्सरमध्ये थोडेसे अख्खे राहिलेले ते पुन्हा काढून घेतले आणि जे बारीक झालेले ते ताटामध्ये ओतले. आता पुन्हा बाकीचे आहे ते पण असेच थोडे थोडे अर्धवट बारीक करून घेते. फूड प्रोसेसरमध्ये खजूर, अंजीर, ड्रायफ्रूट सर्व काही एकदम खूप छान मस्त होतं. आता नवीन घ्यायचंच आहे मला, तर कोणत्या कंपनीचं छान आहे नक्की कमेंट करून सांगा. तर अशा प्रकारे इथे मी सर्व काही ड्रायफ्रूट घेतलेले आहे. तर कढईमध्ये मी खजूर पण परतत ठेवलेली होती, तिकडे पण माझं लक्ष आहे. अधूनमधून मी ती खजूर आणि अंजीर पण छान असं परतून घेत होते. हे बघा गरम झाल्यानंतर त्याचा असा गोळा तयार होतो. तर अशा प्रकारे गोळा झाला की यापुढे जास्त शिजवायचं नाही, शेवटी थोडंसं तूप टाकायचं, पुन्हा एखादा चमचा. असा गोळा तयार झाला, कढईला सुटायला लागला की लगेच काढून घ्यायचा. खूप जास्त खजूर जर परतली तर मग लाडू कडक होतील, तर आपल्याला यापुढे जास्त परतायचं नाही आहे. आता हे तूप मिक्स करून घेतलं की मी लगेच काढून घेते गोळा. हिमोग्लोबिन जर तुमचं कमी असेल किंवा तुम्हाला थकवा येत असेल काम करताना, एनर्जी नसेल, तर तुम्ही नक्कीच अशा प्रकारचे लाडू करून बघा. तर माझंही हिमोग्लोबिन कमी आहे म्हणून मी मग हे करते आणि खाणार आहे. तर हे टाकल्यानंतर खूप गरम गरम असतं, खजूर खूप गरम असते, तर थोडा वेळ याला थंड होऊ द्या. नंतर मग ते तुम्ही मिक्स करून घ्या. तर हाताला चटके बसत होते माझ्या, मी थोडंफार थंड करून घेतलं आणि त्यानंतर बघा असं एकजीव करून घेतलं. तर असं एकजीव केल्यानंतर मग ते छान मस्त लाडू छोटे छोटे वळता येतात, हाताला गरम पण लागत नाही, चटकाही बसत नाही. तर हे बघा मस्त तुम्हाला जसे पाहिजे तशा आकारामध्ये तुम्ही लाडू वळून घ्यायचे. तर असे छोटे छोटेच वळते मी लाडू, म्हणजे आपल्याला तितका खाल्ला पण गेला पाहिजे. तर अशा प्रकारे आपण ड्रायफ्रूट लाडू घरच्या घरी पण बनवू शकतो. चला धनविकसाठी ना मस्त पेज बनवली आहे, त्याला भूक लागली आहे. झालं आणते थोडीशी थंड होते, तर खूप गरम आहे. थांब, खायचं तुला खायचं, हे बघ तुझ्यासाठी बनवलंय. भूक लागली ना, भूक लागली आपल्या धनविकला.
तर धनुसाठी आम्ही रोज नागलीची पेज, अजून ड्रायफ्रूट, मखाना, तांदूळ, मूग डाळची पेज, ती सर्व काही पूजा रोस्ट करून घेत असते. एक दिवस तुम्हाला नक्कीच रेसिपी शेअर करेल. खूप छान असतं ते, पोटभरीचं असतं. म्हणजे धन्वी काय खातो काय नाही एक दिवस तुम्हाला सर्व काही माहिती सांगू आम्ही. तुला खायचं हे लाडू खायचे तुला. हे बघ तुझी पेज, हे बघ हे खायचं ना, थोडस गरम आहे, थंड होऊ दे, मग मी तुला द्यायला घाळा. तू राजगिऱ्याचा लाडू खाल्ला नाही का? तू राजगिऱ्याचा लाडू नाही खाल्ला, पाव पाहिजे तुला. तर 2 मिनिटं झालं माझं, 2 मिनिटं आणते मी तिकडं पेज फॅन खाली, थंड करते, त्याला खाऊ घालते. तर आपले इथे ड्रायफ्रूट लाडू पण तयार झालेले आहे आणि खूप मस्त झालेले आहे. तर मी ड्रायफ्रूट लाडू करताना ना बदाम, काजू जे काही ड्रायफ्रूट असतात ते सर्व काही सुरीने कट करतो आम्ही. पण आज मी कट नाही केले कारण मला असे बारीक लागत होते थोडेसे. तर म्हणून मग मी माझ्या पद्धतीने केले, कारण ते मला खायचे. आपण जे ड्रायफ्रूट लाडू विक्रीसाठी करतो तर त्यातले ड्रायफ्रूट थोडे मोठे मोठे असतात, ते सुरीने कट करतो आम्ही. पण असे पण छान लागतात. हे पण मस्त लागले खायला. राहुलने तर 2-3 खाल्ले, पण त्याला खूप आवडले. अंजीर घालून केले ना मी, हे माझ्या स्वतःसाठी केले. जवळपास मला वाटतं 1 किलोच्या आसपास आहे हे. चला, तुम्हाला घरच्या घरी करायचे असले तर नक्कीच असे करून बनवून खा, कारण यामध्ये भरपूर कॅल्शियम, प्रोटीन, आयर्न, फायबर असतं. म्हणजे आपल्याला सांधेदुखी असो, हाडांमध्ये काही कमतरता असेल किंवा हाडं ठिसूळ झालेली असेल तर मग तुम्ही रोज एक लाडू खा. भरपूर एनर्जी देणारे हे प्रोटीनयुक्त असे भरपूर कॅल्शियमयुक्त लाडू. आणि एक लाडू खाल्ला ना तर बरीच एनर्जी असते आपल्या दिवसभर. आपल्या कामामध्ये बराच थकवा येतो आपल्याला. त्यामुळे सकाळी सकाळी तुम्ही 1 ग्लास दूध किंवा हा एक लाडू नक्कीच खा, खूप छान लागतो. आणि मी पण आता हे माझ्यासाठी बनवले. मी ना खजूर खायची, ओली खजूर, पण आता सध्या म्हटलं आपण लाडूच बनवू. म्हणजे सर्व ड्रायफ्रूट आहे ना ते एक एक घ्यायचा, मग ते खायचं. ते कंटाळाच येतो. लाडू घेतला की खाल्ला की झालं. पहिले मी ड्रायफ्रूट पाण्यामध्ये भिजवून रोज खायची, पण ते खाऊन खाऊन पण कंटाळाच येतो. त्यामुळे मग म्हटलं ड्रायफ्रूट लाडू बरा असतो. त्यामध्ये साजूक तूप, बाकीचे सर्व काही पदार्थ आपण घातलेले, सीड्स वगैरे घातलेले आहे. तर चला, ऑर्डर करायचे असेल हे लाडू तर इथे स्क्रीनवरती व्हॉट्सअप नंबर आहे, फक्त मेसेज करा. मेसेज केल्यानंतर बाकीचे सर्व प्रोडक्ट तुम्हाला तिथे दिसतील, त्यानंतर तुम्ही ऑर्डर करू शकता. आणि यामध्ये मी अंजीर घातलेले आहे. जर तुम्हाला अंजीर पाहिजे असेल तर मग त्याचं वेगळं सांगा, कारण त्याचे रेट वेगळे असतील अंजीरवाले ड्रायफ्रूट लाडू. आणि हे मी अंजीर खजूर मिक्स केलेले आहे. तर आपल्याकडे खजूरचेच लाडू असतात. यामध्ये खजूर आणि अंजीर टाकल्यामुळे ना हे छान असे मस्त चवीला झालेले. संध्याकाळची वेळ झालेली होती आणि रोज आरती होत असते भगवती देवी आईची. तर आमची 11 तारीख आहे महिन्यातली. तर आम्ही सर्वजण आता आरती करण्यासाठी आलो होतो. राहुलने पेढे, हार, फुलं, वेणी सर्व काही मला आणून दिलेलं होतं आरतीसाठी साहित्य. तर इथे आता देवी आईला हार घालते आणि पेढ्याचा प्रसादही पुढे ठेवलेला आहे. आमच्या सिन्नरमध्ये ना भगवती देवी आईचं खूप मोठं भव्य असं मंदिर आहे. नवरात्रीला तिथे मी जात असते तेव्हा तुम्हाला बराच वेळा दाखवलेलं आहे व्हिडिओमध्ये. ते जरा थोडंसं लांब आहे, तर गावाबाहेरच आहे थोडंसं. त्यामुळे आम्ही त्या देवी आईला गावाबाहेरील देवी आई असं म्हणतो. आणि हे भगवती देवी आईचं मंदिर अगदी आमच्या घराच्या समोरच आहे. बरेच जण मला भेटायला येतात ना, तर मग ते त्या मोठ्या मंदिराकडेच जातात, असं काही होतं. का करायचं इकडं बाप्पा आहे तिकडं, हे बघ बाप्पा. आणलं का? लाडूला पण लाडूची किती फ्रेंड जमा झाले. लाडू तुझे फ्रेंड आहे का सगळे? जर खाली दे त्यांना. सगळ्यांना भेटणार आहे.
आमच्या एरियामध्ये ना लहान लहान मुलं मंदिराच्या अवतीभोवती खेळतच असतात आणि आरतीच्या वेळेला ती पटकन हजर होतात, कारण गोड गोड प्रसाद खायला मिळतो. कोणी फ्रूट वाटतं, कोणी खडीसाखर, कोणी पेढे, कोणी काय, असं वेगवेगळे पदार्थ असतात ना, तर मुलांना खायला मज्जा येते. आरती झाली आणि नंतर मग मी घरी आली. नैवेद्य दिलेला होता मी देव्याईला आणि बटाट्याची भाजी थोडीशी शिजत होती, तर ती पण झालेली होती. त्यानंतर मग आमचे जेवणं वगैरे सर्व काही आटोपली. त्यानंतर 8:30-9 वाजत आलेले होते, तर आई आणि सागर दादा पण आज आमच्या घरी आले होते. अंशू पण आली होती धन्विकला भेटायला. सई आलेली होती. सर्वजण त्याच्यासोबत खेळत होते. बराच वेळ ते बसले आणि नंतर मग घरी गेले. रात्रीची वेळ होती, आम्हालाही आता झोपायचं होतं. हे अर्बन योगचं हेअर रिमूव आहे ना, तर हे मी वापरत असते. महिन्यातून एकदा दोनदा चेहऱ्यावरती फिरवते. यामुळे ना इथे बटन आहे, तर ते बटन चालू केलं की त्याचं जे वरचं झाकण आहे ना, तिथे एक रिंग असते, ती ॲटोमॅटिकली चालू होते. तिथे आवाज येतो आणि हे आपल्या चेहऱ्यावरती फिरवायचं. जिथे जिथे चेहऱ्यावरती जास्त केस असतील ना, तिथे ते फिरवल्यानंतर ते केस सर्व काही बारीक बारीक निघून जातात आणि खूप छान असा चेहरा क्लीन होतो. तर माझ्या होटांच्या वरती ना, तर तिथे केस आलेले होते बारीक बारीक, तर ते मी काढले आणि गालावरती पण थोडंसं असं फिरवते, कपाळावरती. खूप छान मस्त चेहरा क्लीन होतो आणि हे मला प्रमोशनसाठीच मिळालेलं होतं मागच्या 1-1.5 वर्षापूर्वी. तर मग मी ते अधूनमधून असं यूज करत असते. आणि सध्या तर मला पार्लरमध्ये सुद्धा जायला वेळ मिळत नाही आहे. आयब्रोज पण माझ्या खूप वाढलेल्या आहे, पण आता बघू, वेळ काढून मला जावंच लागेल. तर हे बघा, वरचं जे झाकण आहे ना, ते काढल्यानंतर त्यामध्ये असे केस दिसतात, ते काढून टाकायचे. अशा प्रकारे तुम्ही हे वापरू शकता. चला सर्वांना बाय बाय, गुड नाईट.